ट्रॅफिक पोलिसांचं पूर्व विभागावरच प्रेम कशासाठी? पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादी कामगार सेलचे निवेदन. डॉक्टर गोवर्धन सुंचू. सोलापूर शहरातील पूर्व विभागातील पद्मशाली चौक, औद्योगिक बँक, दत्तनगर, दाजीपेठ, 70 फूट रोड, कमटम वसाहत, एकतानगर, अक्कलकोट रोड, गांधीनगर, कोंडानगर, जुना कुंभारी नाका, आकाशवाणी केंद्र, नीलमनगर, माळीनगर, विनायक नगर, विजयनगर, गोंधळे वस्ती, महालक्ष्मी चौक, कर्णिक नगर, वॉल्टन कॉलेज, WIT कॉलेज, अशोक चौक, गेंट्याल चौक, जुना घरकुल रोड आदी परिसरात यंत्रमाग क्षेत्रातील, गारमेंट क्षेत्रातील व असंघटित क्षेत्रातील आदी कामगारांचा या परिसरात जास्त वावर असतो. या कामगारांचे काही कामानिमित्त किंवा त्यांची पत्नी, आई, मुलगी किंवा नातेवाईकांना काही अंतरावर त्यांचे बिडी कारखाने असतात. त्यांना ने आण करतेवेळी हे कामगार स्वतःचे वाहन किंवा कारखान्याचे मालक, मुनीम आदींचे वाहन घेऊन जात असताना ट्रॅफिक पोलिसांकडून अडवणूक करून कागदपत्रांची मागणी केली जाते. परंतु त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नसताना सत्य परिस्थिती ट्रॅफिक पोलिसांना सांगण्याचे प्रयत्न करतात. परंतु ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना अफार नियम सांगून धमकाविल्याने तो कामगार भयभीत होतो व 2000 ते 5000 दंड मारा असे सांगितल्याने आणखीनच कामगार घाबरले जातात. तेव्हा तुझ्याकडे किती पैसे असे विचारल्यावर माझ्याकडे 100 रुपये आहे असे सांगितल्यावर पटकन ते पैसे घेऊन सोडून देतात. अशा प्रकारे गरीब लोकांवर वाहतूक पोलीस खात्याकडून अन्याय करून मानसिक त्रास देऊन गरिबांची लूटमार होत आहे. असे प्रकार वारंवार आणि प्रामुख्याने मंगळवार व बुधवार सर्रासपणे करीत आहेत. त्यामुळे कामगार वर्गावर अन्याय होत असून कामगारांना तोंड दाबून भुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता यंत्रमाग कामगार दिवसभर काबाड कष्ट करून त्यांना 200 ते 400 रुपये मजुरी मिळते. आठवडाभर त्यांची पत्नी विडी काम करून, मुलगा काडी मशीनमध्ये कामास जाऊन किंवा मिळेल ते काम करून उपजीविका करीत असतात. असे घरदार काम करून देखील त्यांच्या कुटुंबावर उपासमार होत असे. अशा परिस्थितीत ट्रॅफिक पोलीस वेळोवेळी त्यांना अटकाव करून त्यांच्याकडून 100 ते 200 रुपये घेत असेल तर त्यांनी त्यांचे जीवन कसे जगावे? या निमित्ताने माननीय पोलीस आयुक्त साहेबांना राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार वतीने आग्रहाची विनंती करण्यात आली की कामगारावर होणारा अन्याय थांबविण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्तालयात उपायुक्त व शहर वाहतूक पोलीस शाखा प्रमुख माननीय अजित बोराडे साहेबांना राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6/3/2024 रोजी शिष्टमंडळाद्वारे सादर करून गरीब, कष्टकरी व अशिक्षित कामगारांना ट्रॅफिक पोलिसांकडून होणारा त्रास थांबवावा अशी विनंती करण्यात आली. यावेळी सतीश दासरी, बालाजी बुधाराम, विष्णू गुंडेटी, नरसिंग संगा, तिमप्पा मातगुंडी, सतीश गोरंटला, दामोदर येलदी, सोमनाथ कनकी, अंबिका गादास, शारदा गुंडेटी, सविता गादास आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेले आणि पोलीस उपायुक्त माननीय अजित बोराडे साहेब, शहर वाहतूक पोलीस इंचार्ज उपायुक्त साहेब आहेत, यांना आम्ही भेटून राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने निवेदन सादर केलेले आहे. निवेदनाचा मुख्य विषय पूर्व भागात जास्तीत जास्त ठिकाणी अशोक चौक असू द्या, घंट्याल चौक असू द्या, नीलमनगर असू द्या, माधवनगर रोड असू द्या, MIDC इंडस्ट्री एरियामध्ये असू द्या, 70 फूट रोड असू द्या, कमटम वसाहत असू द्या, असे काही ठिकाणी दत्तनगर, दाजीपेठ, कोंडानगर, सुनील नगर असे अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कामगार लोक जास्त राहतात अशा ठिकाणी ट्रॅफिक पोलीस लोकांनी उभारतात. त्या ठिकाणी कामगारांना कागदपत्र विचारण्याचा आमचा विरोध नाही आहे, पण कामगार काय अचानकपणे 2 मिनिटासाठी बायकोला विडी कारखान्यात सोडण्यासाठी किंवा आईला यंत्रमाग कारखान्यात सोडण्यासाठी जात येत असतात. अचानकपणे ते कागदपत्र ते आपल्या जवळ बाळगू शकत नाही. सत्य परिस्थिती पोलीस लोकांना ट्रॅफिक पोलीस लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ते उलट धमकावतात आणि ते भयभीत होतात, कायद्याचे हे दाखवतात. वास्तविकपणे आम्हाला साहेबसुद्धा सांगितलं की कागदपत्र नसेल तरी त्यांना साहेबांना पोलिसांना विनंती करा, 15 दिवस त्यांना मुदत आहे, 15 दिवसाच्या कागदपत्र तुम्ही ज्या ठिकाणी आणून दाखवा म्हटलं तर त्या ठिकाणी आणून दाखवू शकता. अशा पद्धतीने साहेबांनी, बोराडे साहेबांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. आणि साहेब म्हणले आम्ही सुद्धा सांगतो सर्व पोलिसांना, पण कामगार क्षेत्रातील लोकांनी सुद्धा खरोखरच
कागदपत्र बाळगावं किंवा नसेल तरी त्यांना प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करावा असे आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे. साहेबसुद्धा याविषयी लक्ष घालून मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.